ज्ञानेश्वर महाराज की जय। अखंड मंडलाकारं ओ मन्मना भव मद्भक्तो मध्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि प्रतिजाने प्रियोऽसि मे मन्मना भव मद्भक्तो मध्याजी शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं। सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमद भगवद्गीता की जे रणांगणामध्ये भगवता गीता भगवान परमात्म्याने गायलेलं गीत आहे, रणांगणामध्ये असणारा युद्धाचा जो समय आहे किंवा युद्धाचं वातावरण आहे, याच्यामध्ये गायन करणं शक्य नाही. कारण या ठिकाणी ज्या वेळेला आपण म्हणतो गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखिली लोचनी विटे सहित पावले. याचा अर्थ आपल्या जीवनात जेव्हा आनंद असतो त्या आनंदाची अभिव्यक्ती कधी गायनाने किंवा नाचनाने होते. परंतु हे युद्धामध्ये असणारं जे वातावरण आहे त्यामध्ये परस्पर आपला प्राण घेणारे असे बाण शत्रू परस्परावर सोडत असतात. रथांचा घडघडाट त्या ठिकाणी चालू आहेत आणि शंखादिकांचे निनाद चालू आहेत. ह्या ठिकाणी हत्ती जे आहेत किंवा अश्व आहेत त्यांची हिंसणं चालू आहे आणि अशा वेळेला सिंहनाद होत आहे आणि त्या ठिकाणी भगवंतानी गीत गायलं, याचा अर्थ गायन केलं. याचाच अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये परस्पर अनेक विरोधी अशा प्रकारचे प्रसंग येत असताना किंवा सुख दुःख शीत उष्ण इत्यादी परस्पर द्वंद्व आपल्या जीवनात येत असतानाही मनुष्याला जीवनामध्ये ह्या द्वंद्वाच्या अतीत असणारं जे आध्यात्मिक जीवन आहे ते जर या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या कृपेने या ठिकाणी गुरूंच्या कृपेने शास्त्राच्या कृपेने आणि आपल्या अंतःकरणाच्या कृपेने ह्या चारही कृपा एकीभूत झाल्या तर आपल्या जीवनामध्ये एक जीवन जगण्याची कला ज्याला म्हणतात की जीवन जगण्याची एक शैली ती भगवंतानी ह्या गीतेमध्ये सांगितलेली आहे. या गीतेचा अधिकारी केवळ सर्व संघ परित्याग केलेला संन्यासी हा याचा अधिकारी आहे असं नाही. आपण आता गीता भाष्य पाहतो त्याच्यामध्ये प्रस्थानत्रयीमध्ये गीता असल्यामुळं गीतेचा खरा अधिकारी जो आहे तो अंतरंग चिंतन करणार आहे. संन्यास्य श्रवणम करूयात, संन्यास करून त्यानंतरच या गीतेचं श्रवण करण्याची योग्यता प्राप्त होते. असं जर आपण एक ज्याला सांप्रदायिक परंपरा आहे त्या परंपरेमध्ये शास्त्रार्थामध्ये असं सांगितलेलं आहे की गीता हे तत्वमसी महावाक्याचं विवरण आहे आणि त्याप्रमाणे तत्वमसी महावाक्याचा अधिकार जो आहे ज्याने इहलोकातल्या किंवा परलोकातल्या असणाऱ्या सर्व वैषयिक इच्छांचा परित्याग केलेला आहे
आणि विधीपूर्वक संन्यास ग्रहण केलेला आहे तो संन्यास श्रवणम करूयात. तो संन्यास घेऊन किंवा नैष्टिक ब्रह्मचर्यादी दीक्षा याच्यामध्ये त्यागी पुरुषच याचं चिंतन करू शकतो. परंतु ही गीता जी झाली आहे ती संपूर्ण मानवजातीसाठी आहे. आणि गीता आज संपूर्ण जगामध्ये जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये सगळ्या धर्मग्रंथांमध्ये किंवा आपल्या वैदिक परंपरेला अनुसरणारे ग्रंथ या सर्व ग्रंथामध्ये जगातील सर्व भाषेत म्हणजे अधिक भाषेत अनुवाद गीतेचा झालेला आहे. कारण गीता जी आहे ती मात्रासाठी म्हणजे मनुष्य असावा आणि त्याला दुःख संबंधरहित सुख आपल्याला मिळावं अशी जर इच्छा असेल तर तो मनुष्य गीतेचा अधिकारी आहे. तर त्यासाठी गीता चिंतन त्याला असंच शिकवतं की जरी जीवनामध्ये प्रारब्ध प्राप्त कधी सुख येईल कधी दुःख येईल, जन्म मरण हे जे काही आपल्या जीवनामध्ये येणारे जे काही बरे वाईट प्रसंग असतात या सगळ्या प्रसंगामध्ये मनुष्याला समदर्शी राहता येतं. म्हणजे सुख आणि दुःख सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. भगवंताचं चिंतन करीत असला तर त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची प्राप्त होणारी हे जे परस्पर विरोधी अशी ही द्वंद्व त्याला त्याचा रोमसुद्धा वाकडा करू शकत नाहीत. माऊली सांगतात की मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटे जो पडी भरे चित्त न दाटे. या ठिकाणी जगातली सगळी संकट एकाच वेळेला येऊन त्याच्यावर कोसळली तरी त्याचा रोमसुद्धा वाकडा होत नाही अशा प्रकारचं हे जीवन आहे. आणि ते जीवनामध्ये हा गीता नावाचा जो ग्रंथ आहे हा गीता दर्शन आहे, दृश्य ज्ञान आहे. या ठिकाणी आपल्याला गीता अशा प्रकारचं गायन करून आपल्याला असं सांगत आहे की तुम्हाला या ठिकाणी जो काही आनंद आहे तो आनंद निरतिशय आनंद निर्विशेष आनंद हे तुमचं स्वतःचं स्वरूपच आहे. त्या ठिकाणी हा आनंद तुम्हाला बाहेरून आणायचा नाही. त्या आनंदाचा तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. हा मूळचाच आनंद रूप तुम्ही आहात. ज्ञान तुम्हाला बाहेरून मिळवायचं नाही, ज्ञानसुद्धा तुमच्या आतमध्येच आहे. तुम्हाला अमरत्व मिळवायचं आहे असं नाही, तुम्ही अमरच आहा. अमर आहा खरे की पाहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हा 3.5 हाताचा स्थूल देह हा मी आहे किंवा तो माझा आहे एवढी गोष्ट जर तुम्ही टाकून दिली विचाराने तर या ठिकाणी तुम्हाला मरणाची भीती नाही. जे संतांनी मरण माझे मरोणी गेले मज केले अमर अशा प्रकारचं तुमचं अमरत्व अजरत्व. तुम्हाला बाल्य नाही तारुण्य नाही, ज्या देहाची अवस्था आहे. देह जर मी नाही तर मी बालही नाही, मी तरुणही नाही, मी वृद्धही नाही. या ठिकाणी देहाला जन्म मरण आहे, मला जन्मही नाही आणि मरणही नाही. अशा प्रकारचा बोध झाला तर त्या माणसाला मरणाचं अज्ञानाचं दुःखाचं ही सर्व भय जी आहेत ते दुःख कैचे नये स्वप्नाशी रिद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी त्याचे वर्मत्व आम्हापाशी सुखे राहिलाशी प्रेमाची आहे ना. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ही स्थिती सगळ्या मानव मात्रांना ही जगत म्हणजे लोकवत्व गेलं ना सूत्र आज आपल्याला लोकवत्व लीला कैवल्यम ही परमात्म्याची लीला आहे. हा परमात्म्याची ही क्रीडा आहे. आणि ही क्रीडा करत असताना परमात्मा जसा या ठिकाणी असंगत्वबोधाने त्याला काय म्हणू आत्मक्रीडा आत्मरती आत्म्यामध्येच रम्मान आहे आणि आत्म्यामध्येच क्रीडा आहे. आणि जीवसुद्धा तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीवसुद्धा परमात्म्याहून कधीही भिन्न नाही. अर्थात त्यालाही ही आत्मरती आत्मक्रीड अशा प्रकारची जीवनशैली त्याला जगता येतं. आणि ही गोष्ट जी आहे हे गीतेत आत्तापर्यंत आपल्याला 18 अध्यायाने परमात्म्याने समजावून सांगितलं. आता याच्यानंतर भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की असं आहे ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. हे जे ईश्वर असं परमात्मा म्हणतात लगेच मी म्हटलं असतं मी सर्वांच्या हृदयामध्ये तर स्वामी महाराज सांगायचे थोडे बढाई मारल्यासारखं झालं असतं. म्हणून परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि वेळ आली तर भगवान विसरले नाही. मनमना भव मद भक्तो
इथं पण सांगायला लागले, मामेकम शरणम व्रज असं पण सांगतात. पण तेव्हा अर्जुनाचा भगवंताविषयी असणारा जो काही महिमा आहे तो त्याच्या हृदयात ठसला. जोपर्यंत मनुष्याला हे अज्ञानाचा स्वीकार केलेला आहे तोपर्यंत त्याला परमात्मा हा कायम परोक्षच राहतो. म्हणून त्या परोक्ष परमात्म्याचं वर्णन ईश्वर रूपाने ईश्वराचं मनुष्याला नित्य परोक्ष आहे. ईश्वराचा अपरोक्ष होत नाही, ब्रह्माचा अपरोक्ष होतं. पण ब्रह्माचा अपरोक्ष करण्यापूर्वी ईश्वर हा परोक्ष मानलेला आहे. पण तोच जर ईश्वर आपण ज्या वेळेला ईश्वराचा आणि आपलं हे लक्ष स्वरूप हे एकच आहे असा निश्चय होतो, त्यावेळेला मी आणि तो हा कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. तू ते मी आणि मी ते तू, कुकुड हे लाडसी, अशा प्रकारचा तुझं मज नाही भेद, अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. आणि मग म्हणतात ह्या स्थितीसाठी त्याने अट्टहास केला होता. आणि ती स्थिती त्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्यांची स्थिती कोणती मागणी होती की ठेवणी निराळा दावी मज, या ठिकाणी हा देवभक्तपण सुखाचा सोहळा आणि ठेवणी निराळा दावी मज, ही इच्छा जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला तोच जीव त्याला म्हणायला लागतो की मी आणि तू यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. अशा जी अभेद परमात्मा आणि जीवात्मा यांच्यामध्ये नित्यसिद्ध असणारा अभेद, त्याचं कारण, त्या अभेदाचं कारण काय आहे? दोन्हीही स्वयंप्रकाश आहेत, दोन्हीही स्वतःसिद्ध आहेत, दोन्हीही आनंदरूप आहेत, दोन्हीही अद्वय रूप आहेत. तुम्ही म्हणाल दोन्ही अद्वय, मग अद्वय कसं राहील? हा ऐकी नाही, त्यांना कोणता तरी परिच्छेद येईल. याचा अर्थ हे दोन्ही एकच आहेत, केवळ अज्ञानाचा अंगीकार केला म्हणून त्या ठिकाणी दोन. अविद्येमुळं जीव झाला आणि मायेमुळं ईश्वर झाला. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग नेणे हरी, अशा खरी परिस्थिती आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती, बोललं जातं म्हणजे ते दोन आहेत असं नाही. अशा प्रकाराने भगवंतांनी सांगितलं का ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी राहतो आणि ईश्वरा सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती, सर्वांच्या हृदयात म्हणजे अंतकरणात परमात्मा राहतो. आणि भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, एखाद्या यंत्रावर आरूढ झाल्याप्रमाणे आपल्या मायेनं ह्या सर्व जीवांचं तो भ्रमण करवतो. आता हे जे भ्रमण करवतो म्हणजे जन्म मरण परंपरा सुखदुःख इत्यादी व्यवहारात त्याला पावलोपावली दुःख भोगावं लागतं आणि परतंत्र होतो. जीव ईश्वर जो आहे तो मायाधीश आहे आणि जीव जो आहे तो मायाधीन आहे. आणि अशामुळं त्याला जर आता मायाधीन झाल्यामुळं त्याला भ्रामयन सर्व भूतानी, सर्व प्राणीमात्रांच्या प्रमाणे ह्या मनुष्याला देखील ह्या भ्रमणात जन्ममरण परंपरेमध्ये सगळे प्रकारचे कष्ट सोसावे लागतात. म्हणून भगवंतांनी सांगितलं असा जो परमात्मा आहे तमेव शरणम गच्छ, त्या परमात्म्याला तू शरण जा. आणि असा तसा जाऊ नको, सर्व भावेन भारत, या ठिकाणी तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरणरिघ, मोह दधी का गांगरी घाले जैसे. नदी जशी समुद्राला पूर्णपणाने शरणागत होते तसं तुझा अहंकार, तुझी शरीर, तुझी वाणी आणि तुझं मन हे सर्व परमात्म्याला देऊन टाक. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अशा प्रकारचे माझी भक्ती जर तू करशील, तमेव शरणम गच्छ, सर्व भावेन भारत, भारत विशेषण संबोधन दिले. म्हणजे जर तुला म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे आत्मज्ञान प्राप्त करूनच या ठिकाणी तुला ह्या संसार चक्रामधून सुटता येईल, दुसरा उपाय नाही. नान्यः पंथा विद्यते अयनाय तमेव विदित्वा अतिमृत्युमेती, त्या परमात्म्याला जाणूनच तुला हे करता येईल. म्हणून तत्प्रसादात पराम शांती, त्या परमात्म्याचा प्रसाद किंवा कृपा तुझ्यावर होईल आणि तू पराशांतीला प्राप्त होशील. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जी काही अपेक्षा आहे ती परमाशांतीची आहे. त्यालाच अविनाशी सुख असं म्हणतात, त्यालाच मोक्ष म्हणतात, त्याला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. ह्याची जी इच्छा प्रत्येकाची अंतरंग मागणी आहे तेव्हा ही मागणी अशा रीतीनं पूर्ण होईल असं भगवंतांनी आत्मविश्वासपूर्वक अर्जुनाला या ठिकाणी आश्वासित केलं
की या ठिकाणी स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, अविनाशी अशा प्रकारची स्थिती तुला प्राप्त होईल असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्यानंतर भगवान सांगतात की आता उपदेश जो आहे तो मी तुला आत्तापर्यंत सांगितला. हे जे ज्ञान आहे तर ते इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. या ठिकाणी आपण परवा थोडं चिंतन केलं होतं की ते गुह्यात गुह्यतरम ज्ञानम मया आख्यातम, हे अत्यंत गुह्यातलं गुह्य आहे. लोकांना खरं अध्यात्मविद्या विद्यानाम, अध्यात्मविद्या हीच खरी विद्या आहे. अध्यात्मविद्येनेच जीवनाचं पूर्ण कल्याण होतं, दुसरी कोणतेही त्याला कल्याणाला साधन नाही. इतर विद्या ज्या कितीही शिकल्या तर ते फार तर स्वामी महाराज सांगायचे की दुपारची भ्रांती दूर करणारे आहेत. फार तर तुम्हाला भुकीचं निवारण करतील, दुपारी लागलेले भूक तुम्हाला लागणारं अर्थार्जन वगैरे करून. परंतु मरणमारी विद्या हिला म्हणतात, किंवा ही जी विद्या आहे ही मरणमारी विद्या आहे. म्हणजे ह्या विद्येतून मनुष्य जन्ममरणाच्या चक्रातून कायमचा सुटतो. म्हणून ब्रह्मविद्ये इतकी पवित्र विद्यासुद्धा नाही. काय सांगितलं? राजविद्या, राजविद्या म्हणजे विज्ञानाम राज्ञी सम्राज्ञी, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम, असं ह्या ब्रह्मविद्येचं 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वरूप सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मनुष्याला खऱ्या अर्थाने मुक्त करणार आहे, मोकळं करणार आहे. आणि इतर ज्ञानं जी आहेत ती सगळी बंधनाला कारण ठरणारी आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वात महान दान जर कोणतं असेल तर ज्ञानदान आहे. म्हणून सर्व द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप, सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञानयज्ञ मोठा, अनुष्ठान करिता याचे भव होय खोटा. या ठिकाणी ह्या ज्ञानयज्ञाचं अनुष्ठान केलं तर संसारातून तरुण नाही जात, संसारच मोठा खोटा आहे असं आपल्याला कळतं. जसं आपल्याला एखादा पूर आलेला असेल तर त्या पुरातून पलीकडे जायचं तर नावेचा किंवा आपल्याला आपल्या बाहूचा भरोसा करून पलीकडे जावं लागतं. पण जर मृगजळाचं एखादं पूर आलेला असेल तर त्याच्या ठिकाणी त्या पुरातून तरून जाण्यासाठी जीवाला काय करावं लागतं? त्या ठिकाणी त्याला नावेचा उपयोग होतो की नाही? नारायण महाराज, नावेचा उपयोग काही होत नाही. पोहता येत असलं तर त्याचाही उपयोग नाही, का उपयोग करायची गरजच राहत नाही. का मृगजळाला खोटं कळणं हे त्याच्यातून तरुण जाणं आहे. तसं या ठिकाणी संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. या ठिकाणी पलीकडे जायचं काय, तरुण जाण्याचं त्याला कारणच नाही. त्याला खोटं ठरणं हेच त्याच्यातून तरुण जाणं आहे. तशी ही जरी मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैल थडी, मृगजळाची तळी ते दुरुनीची न्याहाळी, वाचुनी तेने पाने साळी केळी लावीशी काय. मृगजळाच्या तळ्याने काय साळी केळी पिकतात काय? त्याच्या ठिकाणी आणि तिथं मृगजळाच्या नदीतून पलीकडे जाण्यासाठी काय उतार करावा लागतोय का कशाचा? काही करावा लागत नाही. त्याप्रमाणे ह्या गीता ग्रंथाच्या द्वारा हा संसार जो आहे तो संसारच मुळात मिथ्या आहे असं ज्ञान होतं. म्हणून संसाराचंच लक्षण करताना माऊलींनी काय केलं की या ठिकाणी आगा उपजणे आणि निमणे हे चाचची जे का म्हणणे तया जीव लोकू म्हणे संसारोहण. इतर आपल्याला सगळं किती आपल्याला रात्रंदिवस वाटत राहतं, सर्व ही जन्ममरण परमा खंडित करायची आहे. जन्मायचं किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. आपण भगवंताची शरणागती का करतो? तर जन्ममरण परंपरा दूर व्हावी म्हणून, म्हणजे संसाराची निवृत्ती व्हावी. आणि संसार म्हणजे आपले घरदार धन वगैरे, याला संसार असं शास्त्र सांगत नाही. संसार सांगतं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणाला प्राप्त होणं याला संसार आहे असं भगवत पूज्यपाद आचार्य म्हणतात. परंतु आचार्यांच्या या विधानावर लक्षणावर या ठिकाणी जणू काही ज्ञानोबरायांनी वार्तिक करून ठेवलेलं आहे. आणि त्या वार्तिकामध्ये म्हणतात जन्ममरण
हं, हे जे आहे हे बंधनाला कारण नाही. बंधनाला किंवा संसाराला कारण कोण आहे? जन्म मरण सत्य आहे असं वाटणं. वास्तविक आत्म्याला काय आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयम अमक्लेद्यो शोष्य एव च नित्य सर्वगतस्तानु रचलो यम सनातनः. या आत्म्याच्या ठिकाणी जन्म नाही, मरण नाही, हे जेव्हा कळतं, जसं सर्पाचं भीती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्याला रज्जू कळला नाही तोपर्यंत. रज्जूचं ज्ञान झालं का आता त्या सर्पाला काय भीती आहे का? सर्पाची भीती राहत नाही. जो मुलगा लहानपणी जर काही खोडकरपणा करायला लागलं आणि समोरच्या खोलीत अंधारात जायला लागला, तर आई त्याला सांगत होती की तिथून बागुलबा येईल आणि तो बागुलबा तुला खाऊन टाकेल, तिकडं जाऊ नको. ती भीती धारण केली. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला बागुलबा नावाचा काही पदार्थ घरात नसतो हे चांगलं कळलं, तर आईनं त्याला भीती दाखवली, बागुलबा खाईल, तिकडं जाऊ नको. तो म्हणला पाहतो तरी काय करतोय बागुलबा, म्हणून तो सरळ त्या खोलीत शिरला. तसं या ठिकाणी हा संसार ज्याला लोक इतकं घाबरतात, संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, असं त्याचं स्वरूप सांगितलं जातं आहे की नाही. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी, अशा प्रकारचं म्हणत राहतो. आणि पुन्हा तोच म्हणतो, संसार तो कोण लेखे, संसार नावात आम्हा सखे हरिजन. संसार नावाचा पदार्थ आहेच कुठं? आणि तुम्ही ज्याला संसार म्हणता ना, तो अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. तुम्ही ज्याला संसार दुःखरूप म्हणतात ना, तो संसार तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या स्वरूपाचं ज्ञान झालं तर दुःख तिथं सिद्धच होणार नाही आणि केवळ आनंदाच्या राशीवर आम्ही बसू, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात संसार सिंधू नाही हरिदासा, गर्भवास कैसा नेनती ते. याचा हरिदासांना संसार समुद्र काय प्रकारे हा माहीतच नाही. याच्या ठिकाणी काही माहीतच नाही. संसार समुद्र आणि तो अनुल्लंघ्य आहे. बहुत वाहविले दूर आणि नलगेची संसार सिंधू हा दुस्तर, असं सांगतात. आता ब्रह्मसूत्रामध्ये सगळं तेच चाललंय. सध्या याच्यामध्ये संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहविले दूर नलगेची तीर पैल थडी. ऐकलं का असं वाटतं की असं माणसाला ते वर्णन ऐकलं तरी गुदमरल्यासारखं होतं, एवढा संसार सिंधूचं वर्णन केलंय. आणि तेच संसार सिंधू तुकाराम महाराज म्हणतात की हा संसार नावाचा पदार्थ, नाथ महाराज सांगतात, झालाच नाही. अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. गीतेमध्ये हे केलं. गीतेमध्ये काही करायचं नाही. गीतेमध्ये समजूत करून देतात परमात्मा. ती परमात्मा कोहम, मी कोण आहे, कथम इदम जातम, हे जगत कसं उत्पन्न झालं, कोवई कर्तास्य विद्यते, ह्या जगताचा कर्ता कोण आहे. आणि पुढे काय, उपादानम किमस्त्यह, ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे. आता मी विचारतो, संदीप महाराज ब्रह्मसूत्रामध्ये किंवा आपल्या सांप्रदायिक परंपरेमध्ये जगताचं कारण विचारलं असताना एकच शब्दात कोणतं कारण सांगायचं? ईश्वर सांगायचं का माया सांगायचे, की माया विशिष्ट परमात्मा सांगायचा, की केवळ असणारं विशुद्ध स्वरूपातलं ब्रह्म जगताचं कारण आहे? हे ब्रह्मसूत्राचं काय ब्रह्मसूत्राने निर्णय केलेला काय आहे? ब्रह्म हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचं तुमच्या आनंद प्रकरणात हेच चाललंय ना. तर याच्यामध्ये कोण कारण आहे? ब्रह्म कारण आहे. ब्रह्माचं असंगत्व, निर्विकारत्व, यथास्थित जसंच्या तसं राहून त्या जगताची संगती सांगता येते, संसाराची संगती सांगता येते. परंतु हा संसार दुःखाला कधीही कारण होत नाही. हे ईश्वर सृष्ट एवढं जगत आहे. काल कोणीतरी फार गोड सांगितलं की संपूर्ण जगत जे आहे हे ईश्वर सृष्ट जगत आहे. ते मला वाटतं तुम्ही त्या कीर्तनातच सांगितलं, तुमच्या कीर्तनात. तर त्याच्यामध्ये सांगितलं, जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड. तर त्याच्यामध्ये ईश्वर सृष्टी ही दुःखाला कारण नाही. जीवाच्या दुःखाला कारण कोण आहे? जीवसृष्टी दुःखाला कारण आहे. जीवाला जर यथार्थ बोध झाला तर त्याला ते संसार सिंधू काहीच वाटत नाही.
म्हणून या ठिकाणी सांगतात की हे जे तुम्हाला मी ज्ञान सांगितलं, इति ते ज्ञानम आख्यातम, हे ज्ञान मी तुला आख्यातम आसमंतात ख्यातम सर्वांगाने सांगितलं. जीव काय आहे, जगत काय आहे, जगताचं कारण काय आहे, जीवाला मोक्ष कशाने होईल, हे सर्व गोष्टी तुला समजावून सांगितल्या. आणि हे ज्ञान आपलं चिंतन हे चाललं होतं. माणसांना काय म्हणतात, तो माणूस माझ्या खूप जीवाचा आहे, फार मनातलं सगळं मला सांगतो का, म्हणजे गुह्य सांगतो. मित्रामध्ये गुह्य सांगितलं जातं तसं, पण हे जे गुह्य आहे हे अत्यंत हे त्याला म्हणायचं हे व्यवहारातली गुह्य, ही आडनावाची गुह्य आहे. ही काही खरी गुह्य नाही. खरं गुह्य आहे आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान, आणि ते गुह्य असणारं आत्मतत्वाचं दान करणारी श्रीगुरु. म्हणून जगामध्ये ईश्वरापेक्षा गवगवा कोणाचा आहे? गुरुचा गवगवा आहे या ठिकाणी. त्याचं कारण काय? ईश्वराची ओळखही गुरुच करून देतात. आणि कार्याची ओळख, कारणाची ओळख, अधिष्ठानाची ओळख आणि आत्मत्वाने त्या ओळखीचा लाभ जो आहे, कोणता लाभ? की बीज भाजूनी केली नाही आणि आम्हा जन्म मरण नाही. जन्म मरणाची भीतीच आमची पूर्णपणे श्रीगुरु घालवतात. आणि हे गुह्यात गुह्यतरम ज्ञानम, हे ब्रह्मविद्येनं प्रतिपादन केलेलं जे ज्ञान आहे ते अत्यंत गुह्य. काही गुह्य याच्यामध्ये रामसुखदासजींनी चिंतन केलं की गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम असं आपण म्हणतो. एक सामान्यपणे गुह्य म्हटलं जातं, त्याच्यापेक्षा अधिक असलं तर गुह्यतर म्हटलं जातं, त्याच्यापेक्षाही अधिक गुह्य असेल तर त्याला गुह्यतम म्हटलं जातं. गीतेमध्ये गुह्य पण सांगितलं, इदंतु ते गुह्यतमम पण सांगितलं, गुह्यात गुह्यतरम पण सांगितलं. आणखी काय? गुह्य, गुह्य कोणतं? हां, त्या गुह्य गुह्य प्रयोग केलेला श्लोक आहे का एखादा? हे इदंतु ते गुह्य तर सांगितलं इथं, गुह्यात गुह्य तर अशा अर्थात तिथं वचन आहेत की मी तुला गुह्य ज्ञान सांगतो. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ही 3 प्रयोग जे केलेत ते ह्या अर्थाने गीतेमध्ये केलेले आहेत की गुह्य म्हणजे कर्माचं जे 3 कांड आहेत, ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड. तर कर्मकांडातलं जे तुम्हाला सांगितलं की काय, स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिम लभते नरः स्वकर्म निरता सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. याच्यासाठी दुसरं आपलं तुम्ही फलाची इच्छा टाकून तू कर्म कर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा फलेषु कदाचन, मा कर्म फल ही तुर्भुर माते संगोस्तो कर्मणी. हे कर्माचं गुह्य आहे. पण कर्माचं गुह्य का म्हणायचं? ते चित्तशुद्धीपुरतंच आहे, बरोबर ना. आणि हे जे गुह्य सांगितलं भगवंतानी, हे गुह्यात गुह्यतरम मया, तर हे जे शरणागती चालली नाही तर म्हणजे हे उपासनेतलं गुह्य आहे. हे उपासनेतलं गुह्य जे आहे की इतिते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. मी तो रामसुखदासजींनी सांगितलंय, हे काय भाष्याला अनुसरून चिंतन नाही. तर तुम्हाला या ठिकाणी उपासनेचं गुह्य आहे का शरणागती, हे गुह्यतर आहे. आणि हे जे ज्ञान मी तुम्हाला सांगितलं इदंतु ते नव्या अध्याय सांगितलं गुह्यतमम, ते काय? ज्ञानाचं जे ज्ञानाचं कथन आहे गुह्य, त्याला गुह्यतम म्हणतात. उपासनेचं आहे त्याला गुह्यतर म्हणतात. आणि कर्माचं जे आहे त्याला गुह्य असं म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्यम, तिथं आहे राजविद्या पण तिथं राजगुह्यम या शब्दाने नुसता गुह्य शब्द नाही. ते राजगुह्य म्हणजे कोणतं आहे? गुह्यतमच सांगितलेलं आहे. कारण ते गुह्यानाम राजा, गुह्य ज्या गौप्य गोष्टी आहेत त्या गौप्य गोष्टीचा राजा आहे, म्हणजे ते ज्ञानच आहे. पुन्हा असं तिथे इतंतु ते गुह्यतमम म्हटलं, त्याचा अर्थ तिचा झाला. नंतर तुम्हाला त्याला कोणतं म्हणतात आता सांगितलं, विद्यानाम राजविद्या म्हटले, ते सुद्धा काय सांगितलं? तत्वज्ञानाचाच भाग सांगितला. असं मी ज्ञान तुला सांगितलं. याच्यातून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्याला जीवनामध्ये ज्या दिवशी असं वाटेल का हे गुह्यतम मला समजावं, मला आणि त्याच्यासाठी तो मनुष्य जर तेच माझ्या कल्याणाला कारण आहे असं ज्या दिवशी समजेल, त्या दिवशी तो पुरुष त्या श्रीगुरूंच्या साठी कोणता त्याग करेल? सर्वस्व द्यायला तयार होईल. माझं सर्वस्व घ्या, पण मला हे गुह्य सांगा. स्वामी महाराज सांगायचे की त्यांच्या गुरुजींकडं एक
अनेक वेळा सांगितले असेल. तर पुण्यात एक वकील आला, त्याचं वय होतं 65 वर्ष आणि तो म्हटलं की मला पंचदशी शिकायची. ते म्हणे पंचदशी वेदांत आहे, तुम्हाला आता का शिकावं वाटलं? तर त्यांनी सांगितलं की आता माझं वय पण झालेले, आम्ही आयुष्यभर दुसरं हे केलं, तर आता मला असं वाटतं की वेदांत समजावून घ्यावा. पण ते म्हणे वेदांतासाठी आम्ही असं देणार नाही, आम्हाला काही परीक्षा घ्यावी लागेल तुमची. तर म्हणे कोणती परीक्षा घ्या तुम्ही. तर ते म्हणे आश्रमाचे आमचे हे जे पत्रे वगैरे घालतात, इथं आमची बरीच अव्यवस्था आहे, तर तुम्ही आम्हाला काही पैसे दिले तर चालेल. म्हणे किती? तर त्यांनी सांगितलं की 50,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या, तर मग तुम्हाला मी पंचदशी सांगतो. तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी 15 दिवसात व्यवस्था करतो म्हणे तुम्हाला. तर मग त्यांनी विचारलं तुम्ही काय व्यवस्था करणार? तर त्यांनी सांगितलं की त्यावेळेला नुसतं भारत पाक हे फाळणी झालेली होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पैशाची अशी व्यवस्था करेल की त्या पाकिस्तानामध्ये माझ्या 2 मुली आहेत लग्नाच्या, तर त्या त्या विकतो तिकडं आणि 50,000 रुपये कोणी देईल आणि ते तुम्हाला आणून देतो. अर्थात यांना याची काही गरज नव्हती, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही ऐकायला. आणि तो महात्मा नंतर त्याला 65व्या वर्षी त्याला त्यांनी वेदांत सांगितलं आणि त्याला इतकं झालं की त्याला एक दिवस सांगत असताना निर्विकल्प समाधी झाला, असं त्याचं सांगितलं. याचं कारण काय आहे? वयाचं 65 होतं, परंतु त्याची जिज्ञासा होती. कारण हे सर्वात गुह्य आहे आणि याच्यासाठी मी कोणता त्याग करील, माझं सर्वस्व वाळून टाकायला. त्याच्या काय त्यांना 50,000 रुपये गुरूंना पाहिजे नव्हते, त्यात पण त्याची एक परीक्षा घेतली. तसं हे गुह्यात गुह्यतरम आपल्याला ज्या वेळेला हे खरोखरच आहे आणि हेच गुह्यानीच आपलं कल्याण होणार आहे, असं जर आपल्याला अनंत जन्माच्या सुकृताने आपल्याला जर कळलं असेल, तर या ठिकाणी हेच खरं ज्ञान आहे आणि ते सांगितलेलं आहे. आणि भगवंतानी त्याला आणखी सांगितलं विमृश्य इतर अशेषेनं. परंतु हे ज्ञान म्हणजे काय अर्धवट झालं असं नाही. ज्ञानाचा प्रांत कसा आहे? स्वामी महाराज सांगायचे की एक खड्डा आहे आणि तो खड्डा साधारणतः 12 फुटाचा खड्डा आहे, 12 फूट रुंदीचा, आणि एक मनुष्याला पलीकडे जायचं आहे. तर ते म्हणे आता 12 फुटाचा खड्डा कोण जाईल? तर एक म्हटलं मी जातो. तुझी उडी किती लांब आहे? तो म्हटला 10 फूट. आता 10 फूट उडीचा जरी मनुष्य असला तरी तो खड्ड्यातच पडणार की नाही? एक म्हटलं तुझं काम नाही, माझं काम आहे. म्हणजे तुझं उडी किती जाते? तो म्हणला माझी 11 फूट 11 इंच. 11 फूट 11 इंच उडी असणारा पुरुषसुद्धा कुठं पडणार? खड्ड्यातच पडणार. त्यामुळे याला त्याग किती लागतो? जेवढा लागतो तेवढा लागतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अशेषेनं विमृश्य. अशेषेनं म्हणजे पूर्णपणे परमात्म्याचं जाण. नुसता परमात्माचं एकच अंग, एकच पैलू कळून कळणार नाही. त्याचं सद्रूपत्व, त्याचं चिद्रूपत्व, त्याचं आनंदरूपत्व, त्याचं स्वयंप्रकाशत्व, त्याचं नित्यत्व, शुद्धत्व, बुद्धत्व, नित्यमुक्तत्व. नंतर उपाधिकृत असणारे त्याचं जे नानात्व आहे ते केवळ उपाधिकृत आहे आणि तत्वतः तो काय आहे? निरुपाधिक आहे. आणि यांच्याविषयी अंतःकरणात कोणताही संशयरहित तत्व असलं पाहिजे, आहे की नाही? आणि विपर्ययराहित्य असलं पाहिजे आणि हे सर्व त्याला स्वतःचे स्वसंवेद्य अनुभूती पाहिजे. असं जर असेल तरच या ठिकाणी त्यांनी सर्वांगाने त्याला जाणलेलं आहे. म्हणून परमात्म्याचं एकच अंग जाणून चालत नाही. आता काही लोक परमात्म्यापासूनच आपल्याला आनंद मिळतो म्हणून परमात्म्याचं आनंदाचं साधन म्हणजे परमात्मा झाला भोग्य, आनंद झाला भोग्य आणि हा होतो भोगता. आणि भोगता भोग्य हे दोन्ही सत्य समजून द्वैतात्मक आनंदाचा त्यांनी कितीही उपलब्धी केली, कितीही कठोर अशी साधना केली, तरीसुद्धा त्याला ह्या निरामय आनंदाची प्राप्ती होणार आहे का? नाही. म्हणून विमृश्य याच्याबरोबर तुम्हाला त्या अशेषेनं विमृश्य पूर्णपणाने त्याला जाणायचं आणि त्यानंतर त्याचं सांगतात विमृश्य असं जाणून माणसाने इथं विमृश्य पण आलेल्या कोणता? अशेषेनं विमृश्य, पूर्णपणाने त्याला जाणून म्हणजे त्याच्या स्वरूपाचा विचार करून. भाष्यकारांनी त्याचा अर्थ विचार करणं. त्या ठिकाणी विचार करायचा आणि मग हा विचार झाल्यावर विचारात काय राहतं? विचारात एकच राहतं की एकच परमात्म तत्व सत्य आहे, दुसरं कोणतंही सत्य नाही. आणि असं एकदा झालं मग त्यावेळेला त्याचं जे क्रिया होतं यथा इच्छसी तथा करू. भगवान आता त्याला सांगत नाहीत का तू हे कर, हे करू नको, असं सांग. तुला जे वाटेल ते
कर. एकदा मनुष्याला एकदा कळलं की त्या ठिकाणी तो व्यर्थ आपलं काय म्हणतो विरोधी विचार करील का कधी? विरोधी विचार करायचं हे खरं काय आहे, गुरूंचं आणि शिष्याचं निश्चिंत होणे असं म्हणणं, त्याला विधान कर, तुला वाटेल ते कर असं जेव्हा म्हणतात, याचा अर्थ की हा वाटेल ते कर म्हणजे माझ्या मनोगताच्या विरुद्ध हा काही करणारच नाही. परवाच आपण चिंतन केलं, अर्जुन म्हणतो, स्वामी महाराज सांगायचे का, अर्जुन म्हणतो की आता करिष्ये वचनमतो, आणि भगवान त्याला काय म्हणतात, यथा इच्छेशी ततः करू, यथा इच्छेशी तथा करू, तुला जे वाटेल ते कर. परंतु त्याला इतकं त्याची भगवंतानी त्याची दृढ धारणा केलेली आहे की भगवंतालाही माहिती आहे तो आता काही दुसरं काही करू शकत नाही. आणि मग अर्जुनाने उत्तर द्यायला पाहिजे होतं, मला देवा हे वाटतं, मग मी तसं करील, चालेल का? किंवा तुला तरी काय विचारायचं, तुझी परवानगीच आहे की नाही, की जे वाटेल ते कर, तूच सांगितलंय. मग असं म्हणत नाही. अर्जुन उत्तर देताना काय सांगतो, नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव, तव वचनम करिष्ये. निष्पत्ती काय झाली, आज्ञा पालनाची निष्पत्ती. आता तू सांगावं मी करावं असं शिष्य म्हणतो, आणि तुला वाटेल ते कर असं कोण म्हणतात, त्याला गुरु म्हणतात. याचा अर्थ ह्या शिष्याची परिपक्व अवस्था जेव्हा होते तेव्हा ही गोष्टी घडतच नाही. म्हणून काल आपण पाहिलं लोकमान्य टिळकांच्या, त्यांनी जे हे केलं की बा तो पुरुष स्थितप्रज्ञ होतो आणि त्यामुळे त्याच्याकडून वाईट घडतच नाही, असं नाही. इथं गीतेच्या मध्ये त्याच्याकडून निश्चित घडतच नाही, हा सिद्धांत रूपाने प्रतिपादन केलं नाही. सामान्यतः ते होतच नाही पूर्वसंस्कारामुळं, पण अपवादाने होऊ शकतं. विपाये असा शब्द ज्ञानोबा कदाचित होऊ शकतं, पण काही जरी झालं तरीसुद्धा त्याला आता विधिनिषेधाची पर्वा नाही. जर विधिनिषेधात अडकत असेल तर अजून त्याचं कर्माविषयीचं किंवा धर्माविषयीचं सत्यत्व बुद्धी निराकरण झालेली नाही, असं याचा अर्थ आहे. या अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणणे त्याचं बरोबर आहे, परंतु तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. ह्या खरं काय आहे, तत्वज्ञानाचा उपदेश आहे, हा तत्वज्ञानाचा गाभा आहे. आता तुम्हाला विधी आणि निषेध याचा विचार करण्याचं सुद्धा कारण नाही. तुम्ही आपल्या स्वरूप महिमेत आहे, आणि मग अशा वेळेला मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोकोपिशे करता म्हणते. हा व्यवहार चाललेला असेल, पण त्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही आणि भोक्तृत्व पण नाही, हा खरा सिद्धांत त्याला सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की यथा इच्छसी तथा करू. आणि आता भगवान त्याला म्हणतात इतिते ज्ञानम, काय हा सर्व गुह्यतमम ना, असं आपला कोणता श्लोक आहे हा सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम. इथं पुन्हा गुह्यतमम आलं. हे सगळ्यातलं गुह्यतम मी तुला, सर्व गुह्यतमम, सर्व गुह्य जे आहेत त्या सर्व गुह्यांच्या मध्ये, म्हणजे जे काही कर्माचं गुह्य आहे, योगाचं गुह्य आहे, भक्तीचं गुह्य आहे, तत्वज्ञानाचे गुह्य आहे, हे सर्व गुह्यामध्ये श्रेष्ठ गुह्य, सर्वात गोपनीय. माणसांनी सगळं सांगतील पण हे ज्ञान सांगणार नाही. कठोपनिषदामध्ये ज्यावेळेला नचिकेता मला यम म्हणतो की तुला काय मागायचे ते माग, तो म्हणतो मला काही नाही, मला फक्त ब्रह्मज्ञान सांग. मग ते म्हणे की ब्रह्मज्ञान सोडून दुसरं मागणं. तर त्यांनी सांगितलं तुला याचाच आग्रह का? त्यांनी सांगितलं तुझ्यासारखा वक्ता जीवनात प्राप्त झाला, आणि अशा वेळेला मला जर इच्छा झाली तर आता मला तेच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणतंच नको. म्हणून हे गुह्यतम अशा प्रकारचं ज्ञान आहे. आणि भगवान या ठिकाणी म्हणतात भूयाः शृणु, पुन्हा ऐक. कारण काय आहे की अनंत जन्माच्या संस्कारामुळं मनुष्याला एकदा ऐकून होत नाही. जर तसं असतं तर काय आहे की काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनू एकुजो. असा एखादाच भाग्यवान असतो की तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात जीवपणा, असं एखादाच असतो. आणि हे तर गुह्य नाही, गुह्य तर नाही, हे गुह्य
तम आहे. म्हणून भूया मे परमम वचा, हे माझं सर्वात परम म्हणजे श्रेष्ठ वचन आहे. श्रेष्ठ वचन गुह्याती गुह्य प्रतिपादन करणारं हे माझं सर्वात श्रेष्ठ वचन आहे. तर ते भूयाहा शृणू, ते तू पुन्हा ऐक, असं त्याला सांगतात. की पुनरपी तू हे ऐक असं सांगतात. कारण साधारणपणे अनंत जन्माच्या अनादी संसारमालेच्या ठाई नित्यविषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता, अशी स्थिती असल्यामुळं मनुष्याने पुन्हा पुन्हा याला स्तुनानिखनन न्याय म्हणतात. स्तुनानिखनन न्याय म्हणजे काय, की एखादा आपला पूर्वीच्या जात्याने दळत होते ना, तो जो खुंटी आहे ती खुंटा रोवला की त्याच्यावर ती गृहिणी जी त्याला पुन्हा दगडाने मारते आणि पुन्हा हलवून पाहते. पुन्हा हलवत असेल तर पुन्हा त्याला मारते, आणि जेव्हा तो हलणार नाही तेव्हा दळण करायला सुरुवात करते. किंवा आपण एखादा जनावराला बांधण्यासाठी खुंटा असतो, तो एक खुंटाच आहे, तर त्या खुंट्याला बांधण्यापूर्वी आपण त्याला पुन्हा हलवून पाहतो. तसं या ठिकाणी हे ज्ञान जे आहे हे पुन्हा 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 याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि भगवान हे अर्जुनाला ही एक प्रकारची धोक्याची सूचना, जसं आपण जातो घाटामध्ये, ते सांगतात का पुढं कठीण वळण आहे, वाहने जपून चालवा, जशी सूचना असते त्याप्रमाणे भगवंतानी ही अर्जुनाला दिलेली सूचना आहे. मी जे सांगितलेलं आहे ते गुह्यातील गुह्य आहे, ते श्रेष्ठ आहे, परंतु ते भूया शृणू, ते तू पुन्हा ऐकण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च मां नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. या ठिकाणी हे पुन्हा पुन्हा आपल्याला हे संस्कार होणं आवश्यक आहे. म्हणून तू पुन्हा पुन्हा हे ऐक. आता हे एवढं तू का म्हणून मला सांगतो, ज्याला आपलं कल्याण करायचं तो करेल, याला म्हणतात मातू संमित उपदेश. बरोबर ना. या ठिकाणी म्हणजे आई जसं त्या मुलाला किंवा वडील जसे त्या मुलाला पुन्हा पुन्हा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगतात, ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्यामुळं आणि याच्यामध्ये विस्मरण होणं शक्य असल्यामुळं भगवान सांगतात की तुला मी का सांगतो, तर तू इष्टाहा अशी मे दृढम इष्टाहाशी. दृढम, तू माझा प्रिय म्हणजे प्रिय, प्रियतर आणि प्रियतम, तू माझा प्रियतम आहे, सर्वात अधिक आवडता आहे. आणि तुझं कल्याण नाही झालं तर मला काही बरं वाटणार नाही. म्हणजे तुझं खरं कल्याण व्हावं, मे दृढहा इष्टाहा, माझा सर्वात जास्त आवडीचा आहे. आपल्याला माहिती आहे माऊलीनं लिहिलं किती आवडीचं आहे. तर अर्जुनाचं भगवान आपलं माऊली म्हणतात, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं वेडच लागलेलं आहे. नाहीतर असं कोणी करेल की तो ऋष्य तरी बुजावीतच आहे. जर अर्जुन रुसला तर भगवान म्हणतात, जाऊ दे अर्जुना, मला क्षमा कर, तू आता समजून घे, विसरून जा, असं त्याला काय ती सगळी होई. तर कोपे की निवांतच आहे आणि ऋषे तरी बुझावीतच आहे, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. जर अर्जुन रागावला तर भगवान खाली मान घालून ऐकून घेतात आणि रुसला तर त्याला समजूत काढतात. अशा प्रकारचा अर्जुन आहे. आणि म्हणून म्हणतात की इष्टोशी मे दृढमिती तया एकवटल्या प्रेमा, जरी पारडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा ऐसे जाण. ते म्हणतात आता माणसाला देहात, इथं आत्मा शब्दाचा अर्थ घ्यायचा देहामध्ये असणारे जे प्राण आहेत ते प्राण निघून गेले तर शरीर आहे का? शरीर राहत नाही. तसंच भगवान म्हणतात तू आणि मी माझं दोन आहेत समजलं तर तू कोणत्या स्थानी मी कोणत्या स्थानी. तर मी देह, हा स्थूल देह मी आहे आणि तू माझा प्राण आहे. इतका म्हणजे तू प्राण काय ते पण होईना, प्राणाहुनी निवृत्ते, तेही प्राणापरवते. मग आवडती भक्त निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. तुझ्या चरित्राचं जे भक्ताच्या वर्णन करतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. तरी आता तू किती आवडत असेल, म्हणजे तू प्राणापेक्षा भक्त आवडतात तर तू किती आवडत असशील. इष्टोशी मे दृढमिती आणि ततो वक्ष्यामी ते हितम, आणि ततः ते हितम वक्ष्यामी, त्या कारणाने मी तुला आता तुझं हित सांगत आहे. या ठिकाणी हित जे म्हणतात तर ते हित
कशात आहे, तर हित फक्त ह्या आत्मज्ञान संपादन करण्यात आहे. आणि म्हणून त्या तुझं खरं हित व्हावं म्हणून मी तुला ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहे. इतकंच नाही, तुझा विचार झाला तरी बऱ्याच वेळेला मनुष्याला खरं तर शब्दज्ञानात, कधीकधी परोक्ष ज्ञानात, कधीकधी आदृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये त्याला मला माझं ज्ञान पूर्ण झालं असं वाटतं. स्वामी महाराजांचं एक वाक्य असायचं, बऱ्याच वेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये अनुकूलतेचा आनंद हा आत्मानंद आहे असं त्याला वाटत असतं. म्हणून तसं तुझं कोणतंही प्रकारची तुझ्या ठिकाणी वैगुण्य राहू नये, कोणती त्रुटी राहू नये म्हणून काय भूयः शृणु, तू पुन्हा पुन्हा ऐक. आणि भूया भूया पुन्हा पुन्हा तू याच्यावर विचार कर. आणि विचार करून जोपर्यंत हे दृढ होत नाही तोपर्यंत तू ह्या साधनांपासून दूर होऊ नको. म्हणजे तुला हाच अनुभव आला पाहिजे का, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. माणसाच्या लक्षात आलं तर तो प्रवृत्त होतो. पण कधी कधी आपल्या पंचदशीसारखं आत्मविश्वास येण्यासाठी दृढ बोधाच्या दाढण्यासाठी सांगितलं, अरे प्रमाणा संभावना ज्याला असेल त्यांनी श्रवण करावं. आम्हाला प्रमाणाविषयी संभावनाच नाही. ज्याला प्रमेय संभावना असेल त्यांनी मनन करावं. ज्याला विपरीत भावना असेल त्यांनी निधिध्यासन करावं. आणि ज्याला साक्षात्कार झाला नसेल त्यांनी साक्षात्काराच्या ह्या साधनांचा पुन्हा पुन्हा अवलंब करावा असं. पण हा म्हणतो, पंचदशीकार म्हणतात, हा पण म्हणतो मला जर यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, त्याचा साक्षात्कार काय करायचा. ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे काय, ब्रह्म आपलं स्वस्वरूप असल्यामुळं जे ज्याचं स्वस्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही. त्यामुळं त्याचा साक्षात्कार काय करायचा, मला विपरीत भावनाच नाही, अहम ब्रह्मास्मी, मला कशाला तुम्ही सांगता निधिध्यासन करायला. अशा प्रकारचा मनुष्याच्या ठिकाणी प्रमाद होऊ शकतो. अशा प्रकारचा त्याला भ्रम होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचा. एक एक शब्दाचं जरी माणसाने गीतेतलं चिंतन केलं तर हे वचन आहे पण परमं वचा आहे. आता हे श्रवण आहे पण भूया भूया पुन्हा पुन्हा केलेलं श्रवण आहे, आहे की नाही. हे श्रवण आहे पण सामान्य स्तरावरचं नाही, सर्व गुह्यतमं आहे. हे गुह्यातील गुह्य आहे. आणि कोणाला सांगितलं जातं तर इष्टोशी मे दृढम, मला तो अत्यंत जो प्रिय असेल ना. म्हणून माणसानी बऱ्याच वेळेला स्वामी महाराज सांगायचे, खरा पती तो, खरा मित्र तो, खरा बाप तो, की जो आपल्या मुलाला ब्रह्मज्ञान सांगतो. जो पती किंवा पत्नी आपल्या इथं त्या कोणतं आहे याच्यामधलं योगवाशिष्ठातलं एक मोठं प्रकरण आहे त्याचं, त्या स्त्रीनं आपल्या चुडाला आख्यान आहे. त्या चुडालेने आपला पती एवढा मोठा राजा पण इतके श्रम घेतले आणि त्याला ब्रह्मज्ञानीच केलं. म्हणून खरं जे गुह्य सांगायचं आहे, खरं जी आत्मीयता आहे, ती आत्मीयता तेव्हाच म्हणावी की त्याला त्या आत्मीयतेत त्याचं हेच बोलणं झालं पाहिजे की तू बाकीचं सगळं मागं राहू दे पण ब्रह्मज्ञानम संपादयस्व. सगळ्यात पहिल्यांदा मनुष्याने ब्रह्मज्ञान संपादन कर. याच्यात कळलं. आणि हे खरं आमचं तुमच्यावर परमप्रेम आहे. दुसरं जे प्रेम आहे ते व्यावहारिक प्रेम आहे, ते तुला महान फल देणार कधीच होणार नाही. म्हणून म्हणतात की इष्टोस्मी, आणि दृढ हा इष्टोस्मी. इथं दृढ प्रिय म्हणजे अत्यंत प्रिय कोण आहे, अर्जुन. आणि अत्यंत प्रिय अर्जुनाला काय सांगितलेलं आहे, ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. आणि ततः वक्ष्यामि ते हितम. आणि त्यातून आणखी ते हितम, बाकीचं काय अजून आहे, ते नाम तव हितम, तुझं हित कुठं ठेवलेलं आहे. दूध आहे असं धातूपासून पण हित शब्द होतो ना, त्याचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित होतं त्याच्यापासून. तर त्याच्यापासून तुझं अंतकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवण्यातच तुझं हित आहे. किंवा तुकाराम महाराज साध्या भाषेत सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. अशा प्रकारचं हे भगवान आता उपसंहार याला म्हणायचं, झालेला सगळा विषय एकत्र करून थोडक्यामध्ये संक्षेपात त्याला सांगत आहेत की सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति
ततो वक्ष्यामि ते हितं सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा आपण म्हणा उमेश महाराज म्हणा अभंग. हरिप्राप्ति से उपाय हरिप्राप्ति से उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेने साधती तेने साधती साधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने. एक जनार्दनी संत एक जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तेने साधती साधने तेने साधती साध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय.